आज लोहारा तालुका पाचोरा येथे माणुसकी रुग्णसेवा समूह व ज्येष्ठ नागरिक संघ लोहारा यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्ताने घेण्यात आला आणि या ठिकाणी पूर्ण वृक्षारोपण केलं पाहिजे आणि आमचे मार्गदर्शक असे निसर्गसेवक निसर्गमित्र माजी मुख्याध्यापक W.S. पाटील सर आज आमच्यासोबत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी आलात, त्याबद्दल त्यांचे मी माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आभार व्यक्त करतो आणि सरांनी आम्हा सगळ्या तरुणांना एकातरी मार्गदर्शनपर विचार द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. खरं म्हणजे आपण जन्मल्यानंतर मनुष्य दररोज 1.5 किलो अन्न खातो आणि दररोज 1 ते 1.5 लिटर पाणी पितो. मनुष्य त्याला जे अन्न नसलं तर तो 90 दिवस बिना अन्नानं जिवंत राहू शकतो. पाणी नसलं तर 3 दिवस तो जगू शकतो. पण हवा जर नसली, ऑक्सिजन नसला तर 2 मिनटंही तो जगू शकत नाही. असं या पृथ्वीमातेचे देणं म्हणजे वृक्ष. त्या वृक्षाची पूजा, खरोखर पूजा केली म्हणजे आपण सर्वांची पूजा होते. म्हणून प्रत्येक या कार्यक्रमामध्ये हे जे मंडळ आहे या मंडळाने खूप चांगली सेवा केलेली आहे. त्या सेवेमध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि सर्व गावातले माणसं हे यासाठी सहकार्य केलं आहे आणि झाड जगवण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो आहे. नाही तर झाड नाही जगवलं तर तो एका माणसाच्या खुनापेक्षा फार मोठा गुन्हा असतो. याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे. म्हणून सर्वांना मित्रांना मी सांगतो आणि सर्वांनाही आवाहन करतो की प्रत्येकाने एक तरी झाड लावावं या पृथ्वी मातेचं आणि आपल्या जन्मदात्या मातेच्या स्मरणाकरता तरी एक झाड प्रत्येकानं लावावं आणि जगवावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. माणुसकी ग्रुप आणि ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री रामकृष्ण हरी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण केलं जातं. याही वर्षी त्यांच्यामार्फत 20 अशोक वृक्षांची झाडांची लागवड करण्यात आली. गावातर्फे आणि मंदिर समितीतर्फे त्यांचे आभार मानतो. याच प्रकारे त्यांनी अशीच सेवा द्यावी अशी त्यांची चरणी प्रार्थना करतो. सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे आदरणीय नेते आणि माझे वडील असलेले